आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इंटेलिजन्स ब्युरो अर्थात IB म्हणजेच भारतीय गुप्त वार्ता विभाग देशातल्या नागरिकांची सुरक्षा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय गुप्त वार्ता विभागाच्या नवी दिल्लीत झालेल्या 38व्या शताब्दी स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आदरांजली वाहिली. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या विकासाचा मजबूत पाया रचला गेला, असं खरगे यांनी समाज माध्यमांवर म्हटलं. अमेरिकेचा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह अंतराळात घेऊन जाणारा LVM-3M6 अग्निबाणाचं उड्डाण उद्या होणार असून यासाठीच्या उलट गणतीला सुरुवात झाल्याची माहिती इस्रोनं आज दिली. श्रीहरिकोटा इथल्या तळावरून ब्लूबर्ड ब्लॉक 2 हे अंतराळयान घेऊन हे रॉकेट उद्या सकाळी 8:54 उड्डाण करेल. अमेरिकेचा हा उपग्रह 6 टनांपेक्षा जास्त वजनाचा असून अशा प्रकारच्या अग्निबाणांवरून आतापर्यंत सोडण्यात आलेला सगळ्यात वजनदार उपग्रह असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज सांगितलं. अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून दास यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. एम्स नागपूरच्या डॉक्टरांनी संशयित विषारी खोकल्याच्या सिरपमुळे मूत्रपिंड आणि श्वसन अवयव निकामी झालेल्या तसंच कोमाच्या अवस्थेत पोहोचलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथल्या 5 वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवले. 11 सप्टेंबर 2025 रोजी अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या बालकावर 3 महिन्यांहून अधिक काळ अतिदक्षता उपचार, व्हेंटिलेटर आणि डायलिसिस देण्यात आलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमांचं आयोजन भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांच्या वतीनं करण्यात आला आहे. हा कार्यक्रम उद्या दुपारी 12 वाजता समाज सभागृह, समाज कल्याण कार्यालय, भंडारा इथं आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.